आमचा विजय निश्चित आहे. मी त्याबद्दल आता बोलण्यापेक्षा आपणच त्या पुढं त्याच्या निकालावर समजून घ्याल. जगात त्यांचं नाव होतं की हिंदू हृदय सम्राट म्हणून कोण आहे. भारत जिथं जगात हिंदू हृदय सम्राट हे पद कुणालाच नाही, तो एक माणूस सोडला तर त्या माणसाचं आम्ही पाईक आहोत. त्या माणसाच्या शिकवणीप्रमाणे आम्ही चालत आहोत आणि सर्वांनी वागावं त्याप्रमाणे साथ द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी मोठ्या उत्साहात सुरू असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे सध्या चित्र दिसत आहे. अनेक युवकांना दिलेली नगरसेवक पदाची संधी व नगराध्यक्ष पदाचे एक युवक व उच्च शिक्षित उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात युवक सामील झाले असून माजी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख खोत साहेब आपल्यासमोर. खोत साहेब, नेमकं हातकणंगल्याची निवडणूक, हातकणंगल्याच्या समस्या आणि आपण रिंगणात उभा केलेले उमेदवार याबद्दल जनतेला काय सांगाल? हातकणंगलेची निवडणूक ही विचाराच्या धर्तीवर चालू आहे. हातकणंगलेमध्ये आजपर्यंत प्रत्येकानं जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं किंवा मी असं करतो तसं करतो, त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात आम्ही कामात आणि प्रचारात पूर्ण आघाडी घेतलेली आहे. पाणी प्रश्नावर प्रत्येक जण बोलत आहेत. गावच्या समस्या इतक्या आहेत की आज टेंडर देऊन देखील गावच्या समस्या संपत नाहीत. स्वच्छतेची मोहीम असू दे, गटारीची समस्या असू दे, टेंडरमध्ये पैसे खाण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. टेंडर देऊन देखील गावच्या स्वच्छतेचा प्रश्न मिटलेला नाही. त्याचप्रमाणे पाणी प्रश्न आज पहिल्यापासून पंचगंगा नदीच्या पाण्यापासून पाणी गाव पित आहेत. पाण्याला कधीच कमी नाही. पण आज एवढे 100 कोटी आणलो, 200 कोटी आणलो, इतका नुसता हिशोब काढला जातो. हा फक्त लोकांना फसवण्यासाठी केलेलं काम आहे. आणि आम्ही आज पहिल्यापासून पक्षाचं काम करतोय, पहिल्यापासून गावातील लढा सांभाळतोय. शिवसेना पक्षाचे जे धोरण आहेत, 20% राजकारण, 80% समाजकारण, या धर्तीवर आम्ही इथं कामाला सुरुवात केली आणि बऱ्याच लोकांच्या गोरगरिबांच्या गरजा, गोरगरिबांच्या काय अडचणी असतील त्या आम्ही सोडवल्या. त्यामुळे जनतेनं आम्हाला मध्ये स्वीकारलं. शिवसेना जेव्हा मध्ये एकत्र होती फुटीच्या अगोदर, तेव्हा शिवसेना म्हणूनच लोकांनी 13-14 उमेदवार नगरसेवक निवडून दिले होते. त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्यांना सुरू आहेत. हातकणंगल्याचं राजकारण करत असताना एका बाजूला रेल्वे पुलाकाची समस्या असेल, पाण्याचा प्रश्न असेल, नगरपंचायत मध्ये असणारी ठेकेदारी आणि टक्केवारीची पद्धत ही नेमकी काय आहे? परवा एका जिल्ह्यातील नेत्याची सभा झाली. आज ते मंत्री आहेत. त्या मंत्र्यांनी स्टेजवर सांगितलं, माझ्या गावात येऊन बघा. म्हणजे त्यांनी हातकणंगल्याची अक्षरशः आबरू काढली. माझ्या गावात येऊन बघा, माझं गाव कसं आहे, कागदासारखं सुंदर गाव, तालुक्याचं गाव मी किती सुंदर केलंय. आणि इथं एवढ्या समस्या आहेत की ह्या ज्या लोकांनी आजपर्यंत 30 ते 40 वर्ष सत्ता सांभाळली, त्यांनी पैसे खाण्याशिवाय आणि बाकी त्या लोकांना फसवण्याशिवाय काहीही केलेलं नाही. स्वतःच्या तुंबड्या भरणे, लोकांना फसवणे, इथपर्यंतच त्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. शिवसेनेचे एक जुने कार्यकर्ते म्हणून आपण कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? शिवसेनेच्या जुना कार्यकर्ता म्हणून मी शिवसेनेच्या तत्वानं वागणं हे लोकांच्यासाठी हिताचं आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही वागत गेलो. बाळासाहेबांनी आम्हाला संघटना कशी चालवायची, बाळासाहेबांच्या विचारात आम्ही वाहून गेलो. बाळासाहेबांच्या संघटना, उद्धव साहेबांच्या आता त्याच धर्तीवर उद्धव साहेब काम करत आहेत. शिवसेना मोठी करणं हे आमचं काम आहे. ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून जाऊन आम्ही परत शिवसेना उभारणीसाठी पुढाकार घेत आहोत. आणि ह्या अभिषेक पाटील या आमच्या नगरसेवक एक स्वच्छ व निगरवी उमेदवार, आम्ही सुशिक्षित उमेदवार आम्ही दिलेला आहे. आज गावात प्रचाराची भरपूर आघाडी आम्ही घेतलेली आहे, जेणेकरून आज तरुण वर्ग असू दे, महिला वर्ग असू दे, लोक आम्हाला येऊन सांगत आहेत, तुम्ही जे ह्या धनदांडग्यांच्या विरोधात धाडस केलं, इथंच तुमचा विजय आहे. आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणी बोलत नव्हतं किंवा कोणी उभं राहत नव्हतं किंवा निवडणुकीला सामोरं जात नव्हतं. पण तुम्ही जो निर्णय घेतला, तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं निर्णय घ्या किंवा कसाही घ्या, पण तो इतका लोकांना अनुकूल झालेला आहे की लोकांची मानसिकता आम्हाला हे पूर्ण जुनं झुगारून देऊन आता नव्या तरुण रक्ताला वाव द्यायचं असं लोकांनी आपोआप ठरवलं. तसे निरोप आमच्या घरी आमच्याबरोबर येतात. एखादा घर चुकला असेल तर लोक आम्हाला सांगतात, तुम्ही का आला नाही आमच्याकडं, तुम्ही आमचं मत नाही असं तुम्हाला वाटतंय काय. आम्ही आज तुमच्या कार्याला वाहून घेऊन, तुम्ही कार्याला जे वाहून घेतले त्याला भावून आम्ही तुमच्याकडे आम्ही निरोप देतो तुम्हाला की तुम्ही या, तुम्ही आम्हाला फक्त भेटून जावा, आम्हाला बाकीची काही अपेक्षा नाही. आता जे काय लोक आहेत बाकीचे ते राजकीय पक्षात आहेत,
कोण म्हणतोय माझ्याकडे अर्थ खातं आहे, कोण म्हणतोय माझ्याकडं नियोजन खातं आहे, कोण म्हणतोय माझ्याकडं आरोग्य खातं आहे. या सगळ्या गोष्टी मी असं करतो, मी तसं करतो. तर तसं न आम्ही कुणाला सांगता आम्ही आमच्या स्वतःच्या आणि पक्षाच्या धोरणावर आम्ही आज मतं मागत आहोत. आमच्या सच्च्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर आणि आम्ही मतं मागत आहोत. माननीय उद्धव साहेबांना पाठबळ देणं व शिवसेना मोठी करणं, शिवसेनेला साथ देणं लोकांनी द्यावी, एवढीच मी शिवसेनेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो व भरभरून लोकांनी शिवसेनेला साथ देऊन मतं द्यावीत. आमचा विजय निश्चित आहे. मी त्याबद्दल आता बोलण्यापेक्षा आपणच त्या पुढं त्याच्या निकालावर समजून घ्याल. एका बाजूला सर्व ठिकाणी पक्षांतर होत असताना अभि पाटील सारखा एक युवक कार्यकर्ता उद्धव ठाकरेंच्या पक्षात राहतोय, त्या पक्षातनं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढवतोय आणि त्यांच्या पाठीशी युवकांची एक मोठी फळी तयार होत्या. आपल्यासारखी माणसं त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे. त्या शिवसैनिकांना आपण नेमकं काय सांगाल मतदार म्हणून? शिवसैनिक अभिषेक पाटील हा असा कार्यकर्ता आहे की तो आजपर्यंत सामाजिक कामातून त्याचे वडील, आम्ही असू दे, आम्ही जुनी खेळीत काम करणारे जे लोक होतो, ज्या वेळेला आकाराम दबडे इलेक्शनला सुरुवातीला राहिले त्यावेळेपासून आम्ही पदरचं घरचं जेवण खाऊन आम्ही त्यांच्या प्रचारात जात होतो. त्यानंतर दुसरे उमेदवार आले, ते गेले, त्यांचा काय उल्लेख करण्यात काय अर्थ नाही. त्यांनी लोकांच्यात भांडणच लावली जवळजवळ. आणि आता जी आमची नवीन फळी तयार करताय त्या फळीला आम्ही असं सांगू इच्छितो की बाबा शिवसेनेचे तत्व चांगले आहेत. शिवसेनेकडे आशा आहे लोकांची. शिवसेना ही चांगली संघटना आहे जेणेकरून तिथं युवकांचं भलं होणार आहे. म्हणून आम्ही सांगतो की शिवसेनेच्या पाठीशी राहा, शिवसेना मोठी करा. शिवसेना बाळासाहेब असे होते की एक जगात त्यांचं नाव होतं की हिंदू हृदय सम्राट म्हणून कोण आहे भारत, जिथं जगात हिंदू हृदय सम्राट हे पद कुणालाच नाही, तो एक माणूस सोडला. तर त्या माणसाचं आम्ही पाईक आहोत. त्या माणसाच्या शिकवणीप्रमाणे आम्ही चालत आहोत आणि सर्वांनी वागावं, त्याप्रमाणे साथ द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जाताना एक संदेश दिला, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे. या उक्तीप्रमाणे एक युवा कार्यकर्ता अभि पाटील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेऊन जातोय आणि युवकांची एक मोठी फळी अभि पाटील यांच्या मागे उभे राहत्या. परिणामी अभि पाटील यांच्याकडून हातकंडे नागरिकांच्या भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या नक्की अभि पाटील पूर्ण करतील. नाही झालं तर आम्ही रस्त्याची लढाई करू. परिणामी अभि पाटील व त्यांच्या सर्व नगरसेवकांना विजय करण्याचं आव्हान आत्ताच शिवसेनेचे नेते सुरेश खोत यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शेंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे.